हॅलो डिअर पेरेंट्स अँड स्टुडंट्स, हा व्हिडिओ त्या पालकांसाठी आहे आणि त्या मुलांसाठी आहे जे 10वीतनं 11वीत प्रवेश यावर्षी घेणार आहेत. 10वीमध्ये नॉर्मली कसं असतं की आपल्याला सगळे सब्जेक्ट्स हे कंपल्सरी असतात. काही सिलेक्टिव्ह सब्जेक्ट्स असतात की जे आपण ॲज अ ऑप्शन घेऊ शकतो. पण 11वी 12वीमध्ये असं नाही. 11वी 12वीमध्ये आपल्याकडे खूप सारे सब्जेक्ट्स हे ऑप्शन घेण्यासाठी चॉईस आपल्याकडे असतो. सो जर डिटेलमध्ये आपण हे बघितलं की कोणकोणते विषय आपण 11वी 12वीला घेऊ शकतो तर ते आपल्यासाठी खूप हेल्पफुल राहील आणि हे करियर चॉईस प्रमाणे सब्जेक्ट्स कसे सिलेक्ट करायचे यावरती आपण आज थोडंसं डिस्कशन करूयात. सो हा छोटासा व्हिडिओ राहील ज्यामध्ये आपण 11th 12th साठी कोणकोणते विषय निवडले पाहिजे आपल्या करियर चॉईस प्रमाणे त्यावरती डिस्कशन करूया. 10वी सारखाच 12वीला बोर्ड एक्झाम असते आणि त्या बोर्ड एक्झाममध्ये 600 मार्कांचा पेपर असतो. 600 मार्कांमध्ये 6 विषय असतात. एक 50 मार्काचं EVS असतं जे की कंपल्सरी असतं. पण आपण त्या 600 मार्कांबद्दल आज बोलणार आहे. सो टू स्टार्ट विथ, जर आपण सगळ्या सब्जेक्ट्सची कॅटेगरी बघू तर 2 कॅटेगरीमध्ये सब्जेक्ट्स डिवाइड झालेले आहेत. एकाला आपण म्हणतो लँग्वेजेस आणि एकाला म्हणतो सायन्सचे कोर सब्जेक्ट्स. बरं, हा व्हिडिओ फक्त सायन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवला जात आहे. कॉमर्स आणि आर्ट्स यामध्ये आपण इन्क्लूड नाही करत आहे. सो सायन्स ज्यांना घ्यायचं आहे त्यांना 2 लँग्वेजेस कंपल्सरी घ्यावे लागतात आणि 4 हे कोर सायन्सचे सब्जेक्ट्स घ्यावे लागतात. आता इथे मी बॉक्स बनवलेत 6. प्रत्येक बॉक्स हा 100 मार्काचा आहे. सो टोटल 600 मार्कांचे सब्जेक्ट्स घ्यावे लागतात. त्यातले तुम्ही बघाल तर लँग्वेजमध्ये एक रेड बॉक्स आहे आणि कोरमध्ये 2 रेड बॉक्स आहेत. रेड बॉक्सचा अर्थ असा आहे की जिथे आपल्याला काही चॉईस नाही आहे, इथे आपल्याला जे सब्जेक्ट दिले आहेत बोर्डनी ते कंपल्सरी घ्यावे लागतात. आणि असे सब्जेक्ट्स कोणते आहेत तर इंग्लिश इथे कंपल्सरी घ्यावा लागेल आणि कोर सब्जेक्टमध्ये देर इज नो ऑप्शन, यू कॅनॉट ड्रॉप दीज 2 सब्जेक्ट. एक आहे फिजिक्स आणि दुसरा आहे केमिस्ट्री. सो जर तुम्ही सायन्स घ्यायचा ठरवत असाल तर तुम्हाला हे 3 सब्जेक्ट्स ड्रॉप नाही करता येणार. हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. इंग्लिश ॲज अ लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, फिजिक्स अँड केमिस्ट्री हे कोर सब्जेक्ट्स आहेत. आता राहतो विषय सेकंड लँग्वेज कुठली घेतली पाहिजे आणि उरलेले कोर सब्जेक्ट्स काय घेतले पाहिजे यावर आपण थोड्या डिटेलमध्ये बोलूयात. सेकंड लँग्वेजमध्ये तुम्ही एकतर मराठी घेऊ शकता किंवा हिंदी घेऊ शकता. जर्मन आहे, फ्रेंच आहे आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय पण दिला जातो. आता हे कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टची अवेलेबिलिटी असते. काही कॉलेजेसमध्ये से जर्मन असेल तर काही कॉलेजेसमध्ये फ्रेंच असेल किंवा काही कॉलेजेसमध्ये फक्त हिंदी मराठी असतं. सो तुम्हाला कॉलेजमध्ये सब्जेक्टच्या अवेलेबिलिटीप्रमाणे सब्जेक्ट्स निवडावे लागतील. बट जर मी रेकमेंड करीन की जर तुम्हाला कुठला घेतला पाहिजे, असा कोणता विषय आहे की जो सगळ्यात कमीत कमी एफर्ट्समध्ये जास्तीत जास्त मार्क देऊ शकेल तर तो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या सब्जेक्ट व्यतिरिक्त अजून एक संस्कृत पण आहे ॲक्च्युली जो मी मिस केला इथं. संस्कृत हा पण एक सेकंड ऑप्शन म्हणून चॉईस असू शकतो. सो दीज आर द चॉईसेस फॉर सेकंड ऑप्शन. IT हा असा विषय आहे की या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला देऊ शकतो. सो ITला तुम्ही प्रेफर करू शकता. असं नाही की IT घेतलाच पाहिजे, सायन्स घेता येतं तर तुम्ही हिंदी, मराठी, जर्मन, फ्रेंच, संस्कृत पण घेऊ शकता. बट IT वुड बी द चॉईस ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी एफर्ट्स द्यावे लागतील. कारण की आपण पुढे जाऊन हे बोलणार आहे की जर आपण इंजिनिअरिंग फील्ड्स किंवा मेडिकल फील्ड्समध्ये जाणार असू तर त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स प्रिपेअर करावे लागतात. आणि त्या एंट्रन्स एक्झाम्समध्ये आपल्याला एक्सक्लुझिव्हली त्या PCM किंवा PCB ग्रुपवरती 2-2 वर्ष फोकस करायचं असतं. आणि त्या फोकसमध्ये आपल्याला बाकी विषयांवरती जास्त वेळ नाही घालवायचा आहे. त्या दृष्टीने आपण हे सब्जेक्ट निवडत आहे. सो ITचं सिलेक्शन आपण मराठी किंवा हिंदीच्या वर का घेतोय कारण की मराठी आणि हिंदीमध्ये स्कोरिंग आणणं थोडंसं डिफिकल्ट आहे. सो IT हा लाईट सब्जेक्ट आहे. लाईट इन द सेन्स इट विल टेक लेस आवर्स टू स्कोर गुड मार्क्स इन IT. नाउ लेट्स मूव टू द कोर पार्ट. कोर सब्जेक्ट सिलेक्शन हे स्टुडंटच्या करियर चॉईसवर डिपेंड करतं. जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडला एम करत असाल किंवा टेक्निकल फील्ड्समध्ये एम करत असाल करियर तर तुम्हाला इकडे सेकंड आणि थर्ड बॉक्स भरताना मॅथ्स हा खूप कंपल्सरी चॉईस बनेल. ऑप्शन तुम्हाला मॅथ्स घ्यावाच लागेल कारण की सगळ्या इंजिनिअरिंगमध्ये PCM ग्रुप लागत असतो. व्हेरॅज जर तुम्ही मेडिकल सायन्सेसला जाण्याचा एम करत असाल तर तुमचा ग्रुप PCB म्हणजे बायोलॉजी घेणं कंपल्सरी बनतं आहे. आता हे जे 2 बॉक्स आहेत ते भरण्यासाठी आपल्याकडे 3 चॉईसेस आहेत. मॅथमॅटिक्स, बायोलॉजी अँड G इज जिओग्राफी.
काही कॉलेजेसमध्ये जॉग्रफीच्या ऐवजी जिओलॉजी असा सब्जेक्ट असतो, बट या 3 मधनं एनी 2 भरायचे. समजा फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे की ज्याला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे आणि त्याचा क्लिअर आहे की मला बायोलॉजी ड्रॉप करायचे, मला मेडिकल फील्डमध्ये जायचं पण नाही आहे, स्टडीही नाही करायचं आहे. तर अशा स्टुडंटचे विषय बनतील PC, हा मॅथ्स त्याचा इथे येऊन जाईल सिन्स त्याचा ग्रुप इंजिनिअरिंग एम आहे, सो PCM. आणि बायोलॉजी करायची इच्छा नाही आहे, आवडत नसल्यामुळे तो स्टुडंट जॉग्रफी घेऊ शकतो. वेरॅज एखाद्या स्टुडंटला मेडिकल सायन्सेसमध्ये जायचं आहे, पुढे करिअर MBBS डॉक्टर बनायचं आहे, अशा स्टुडंटसाठी ग्रुप कसा बनेल, PC हाचा कंपल्सरी आहे. तिसरा विषय राहील बायोलॉजी आणि चौथा विषय जर त्याला मॅथ्स नसेल घ्यायचं, मॅथ्स आवडत नसेल किंवा मॅथ्स डिफिकल्ट जात असेल, मेडिकलवर फोकस करायचं असेल तर तो मॅथ्स ड्रॉप करून जॉग्रफी घेऊ शकतो. या ठिकाणी एकच फक्त छोटासा इश्यू येऊ शकतो स्टुडंटच्या पुढच्या जर्नीमध्ये, तो असा आहे की मॅथ्स ड्रॉप करणाऱ्या मुलांना फिजिक्समध्ये थोडेसे इश्यूज फेस करावे लागतात, कारण की फिजिक्स हा जो विषय आहे हा मॅथमॅटिक्सच काही ॲप्लिकेशन पार्ट आहे. सो फिजिक्स नीट समजण्यासाठी मुलांना मॅथ्स स्ट्रॉंग असलं पाहिजे. परत 10वी पर्यंतचं मॅथ्स पुरत नाही तिथे, 11वी 12वीचे काही टॉपिक्स जसे की वेक्टर्स, ट्रिगोनोमेट्री आणि कॅल्क्युलस हे 3 विषय मॅथ्समधले फिजिक्समध्ये वारंवार लागत असतात. सो त्यामुळे जर तुम्ही मॅथ्स ड्रॉप करत असाल तर मेक शुअर की हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स तुम्ही तुमच्या टीचर्सकडनं सेपरेटली शिकून घ्या, सो दॅट फिजिक्समध्ये तुम्ही स्ट्रगल नाही करणार. सो PCM जॉग्रफी इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी, मेडिकलसाठी PCB जॉग्रफी. बट काही मेडिकल स्टुडंट्स मॅथ्सही ठेवतात, सो त्यांचा ग्रुप कसा बनतो, PCB आणि जॉग्रफी न घेता मॅथ्स घेतात, कारण की त्यांना मॅथ्सचं इम्पॉर्टन्स माहीत असतं. मॅथ्स ठेवल्याने फिजिक्समध्ये गोष्टी इझी जातात. सो हा पण एक ग्रुप बनू शकतो PCMB, 4ही विषय. सो हे सगळे ऑप्शन झाले. इंजिनिअरिंग फील्ड असेल तर PCM कंपल्सरी आहे, मेडिकल फील्ड असेल तर PCB कंपल्सरी आहे. आणि जर एखाद्या स्टुडंटचा शुअर नाही आहे की मेडिकल करायचं आहे का इंजिनिअरिंग करायचं आहे आणि अशा स्टुडंटला शुअर नसल्यामुळे दोन्ही ग्रुप्स ओपन ठेवायचे असतील तर त्या केसमध्ये PCMB 4ही विषय तुम्ही ठेवू शकता. 11thच्या एंडपर्यंत मुलांना आयडिया येऊन जातो की मला मॅथ्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे का बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, आणि 1 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला समजा मॅथ्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला, PCM बायोलॉजी ड्रॉप करायचे, तर 12वीमध्ये जाऊन तुम्ही बायोलॉजी ड्रॉप करून पण जॉग्रफी घेऊ शकता. किंवा उलटं जर झालं की PCB आणि M 4ही घेतलेले मॅथ्स डिफिकल्ट गेलं तर PC बायोलॉजी आणि जॉग्रफी तुम्ही मॅथ्स ड्रॉप करून जॉग्रफी घेऊ शकता. सो हा पण एक ऑप्शन राहतो 11वी नंतर 12वीत जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेस. सो दिस वर द बेसिक आयडिया, बेसिक सब्जेक्ट सिलेक्शन. यामध्ये एकच एक्स्ट्रा पॉइंट आहे, तो पॉइंट असा आहे, त्याला आपण म्हणतो बायफोकल. हा बायफोकल काय विषय आहे, तर ज्या मुलांना कन्फर्म इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्यांचं कन्फर्म आहे की मेडिकल सब्जेक्ट्स ड्रॉप करायचे, ज्यांना कन्फर्म बायोलॉजी नको आहे, सो अशा मुलांसाठी काय होणार आहे, इंग्लिश, IT, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, जॉग्रफी, कारण की बायोलॉजी तर फिक्स कॅन्सल केलं आहे. अशा मुलांसाठी बायफोकल हे विषय असतात. आता बायफोकलमध्ये पण मल्टिपल चॉईसेस आहेत तुमच्याकडे, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मेंटेनन्स. बट ह्या सगळ्यांमध्ये मोस्ट ऑफ द कॉलेजेसकडे कम्प्युटर सायन्स तुम्हाला सापडेल. हा बायफोकल काय विषय आहे, बायफोकल जर आपण घेतलं तर बायफोकलमध्ये सेकंड ऑप्शन ऑफ लँग्वेज हा निघून जातो, म्हणजे हा बॉक्स गेला, आणि 4th कोर सब्जेक्ट जो की आपल्याला गरजेचा नाही आहे हे 2 निघून जातात. सो 100 मार्क इथून गेले, 100 मार्क इथून गेले, राहिले किती, 100, 200, 300 आणि 400. बट पेपर तर 600चा असणार आहे. सो हे 200 जे गेले आहेत त्याच्याऐवजी बायफोकलचा कम्प्युटर सायन्स येतो, हा 200 मार्काचा असतो. या 200 मार्कांमध्ये 2 पार्ट असतात, CS1 आणि CS2 100 मार्काचे. बेनिफिट्स काय त्या सब्जेक्टचे, बायफोकल घेण्याचा बेनिफिट हा आहे की नंबर 1 बेनिफिट आहे की नंबर ऑफ सब्जेक्ट्स थोडेसे कमी झाले. नंबर 2 बेनिफिट असा आहे की IT आणि जॉग्रफी हे 2 विषयांचा अभ्यास करून जे स्कोर्स येणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त स्कोर मुलं CS मध्ये आणू शकतात. सो स्कोरिंग विषय आहे. नंबर 3, पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्सेस करायचंय, सो आत्तापासून कम्प्युटरचा तुम्हाला थोडासा एक बेसिक स्टडी चालू होऊन जातो. सो 3 बेनिफिट्स आहेत. बट ॲट द सेम टाइम बेनिफिट्स बरोबर काही डिसएडव्हान्टेजेस, डिमेरिट्स पण आहेत. जसं की पहिला ड्रॉबॅक कम्प्युटर सायन्स घेण्याचा हा पण असू शकतो की CS चा जो अभ्यास जो आहे
तो अभ्यास IT आणि जॉग्रफीचा मिळून जो अभ्यास आहे त्याच्या कमीत कमी दुप्पट किंवा तिप्पट आहे. IT जसं मी सांगितलं खूप लाईट विषय, याचा अभ्यास पूर्ण 2 वर्षांमध्ये एक्झामच्या एकदम शेवटी केल्याने पण चांगला स्कोर येतो. जॉग्रफीचं पण तसंच आहे, एक छोटंसं पुस्तक आहे, 8 धडे आहेत त्याच्यात, सो त्याचाही अभ्यास कमी टाईममध्ये होऊ शकतो. बट ऑन दी अदर हँड CS मध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर तुम्हाला ओव्हर दी एंटायर पिरियड ऑफ 2 इयर्स यू हॅव टू प्रिपेअर. सो थोडासा टाइम कन्झ्युमिंग जास्त आहे. असं पकडा तुम्ही की जर या IT आणि जॉग्रफीच्या प्रिपरेशनला 200 तास लागत असतील तर CSला पूर्ण 2 वर्षात 400 तास लागतील. आता प्रश्न असा येतो की हे जे एक्स्ट्रा टाइम आहे तो जर टाइम आपण PCM वर लावला असता आणि PCM वर लावून CET किंवा JEE मध्ये 2 मार्क जास्त पडले असते तर त्याचा बेनिफिट ऍक्च्युअली कॉलेज सिलेक्शन मध्ये होणार आहे. बिकॉज फायनली जेव्हा इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होतील, JEE थ्रू होऊ द्यात किंवा CET थ्रू होऊ द्यात, हे ऍडमिशन मध्ये 12वीला किती पर्सेंट आहेत हे नाही बघणार, 12वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंट आहेत हे नाही बघणार आहे. ऍडमिशन या JEE आणि CETच्या मार्कांवर होणार आहे. 12वीला कमीत कमी फक्त 50% मार्क पडले पाहिजे CET साठी, JEE साठी 75% मार्क पडले पाहिजे, ही एलिजिबिलिटी आहे. सो बायफोकल जर असेल तर त्याचा काही ॲडेड ॲडव्हान्टेज नाही मिळत आहे. सो मी जसं बोललो बायफोकलचे 3 पॉझिटिव्स आहेत. पहिला पॉझिटिव्ह नंबर ऑफ सब्जेक्ट कमी होत आहेत. दुसरा पॉझिटिव्ह स्कोरिंग आहे, कारण की IT आणि जॉग्रफीमध्ये एवढे मार्क नाही मिळत. बायफोकलमध्ये अगदी 195, 197, 199, 200 पैकी 200 पण मिळू शकतात. सो स्कोरिंग आहे, आपला एक सब्जेक्ट कमी होऊन जात आहे, सो तो त्याचा बेनिफिट आहे. आणि अजून एक बेनिफिट असा आहे की 200 मधनं इंटरनल 100 मार्क आहेत. सो 3 बेनिफिट्स आहेत. बट ड्रॉबॅक काय की इट इज अ टाइम कन्झ्युमिंग सब्जेक्ट. सो जो IT जॉग्रफीचा टाइम आहे त्याच्यापेक्षा जास्त टाइम लागतोय. तो टाइम जर आपण PCMला लावला तर मे बी PCM मधले आपले CETचे स्कोर वाढू पण शकतात आणि जे ॲक्च्युअली मॅटर करणार आहे इंजिनिअरिंग एंट्रन्समध्ये. आणि दुसरा ड्रॉबॅक असा आहे की बायफोकलच्या सीट्स सगळ्या कॉलेजेसमध्ये नसतात. तुमच्या लोकॅलिटीमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत सगळीकडे बायफोकल अवेलेबल असेलच का ह्याची गॅरंटी नाही. सो बायफोकल कमी कॉलेजेसमध्ये असतं. तिसरा ड्रॉबॅक आहे की बायफोकलची फीज ही थोडीशी हायर साईडला असते प्लेन सायन्सच्या फीजपेक्षा. PCMBच्या फी पेक्षा बायफोकल घेणाऱ्यांना एक 5 ते 7 हजार जास्त फी भरावी लागते पर इयर. सो हे काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो दोन्हीचा विचार नीट करा, ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, आणि त्याप्रमाणे प्रॉपर सब्जेक्ट सिलेक्ट करा. इफेक्टिवली जर आपण एकदा समराईज करूयात, टोटल 6 विषय असतात 12वीला, 2 लँग्वेजेस, 4 कोर सब्जेक्ट. 2 लँग्वेजमध्ये इंग्लिश कंपल्सरी असते, बाकी लँग्वेज असतात मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, IT रेकमेंडेड आहे बिकॉज इट इज लाईट सब्जेक्ट, यू कुड से कमी एफर्ट्समध्ये जास्त मार्क देणारा सब्जेक्ट हा आहे. बट जर तुम्हाला बाकी सब्जेक्ट घ्यायचे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. IT हा आमचा चॉईस आहे. बाकी राहतात 4 अदर सब्जेक्ट, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री तर तुम्ही चेंज नाही करू शकत, ते तर कंपल्सरी आहेत. राहतात 2, यामध्ये तुम्हाला पुढे करिअर कशात करायचं आहे, इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे, मेडिकलमध्ये करायचं, त्याप्रमाणे सिलेक्शन होणार आहे. जर इंजिनिअरिंग आहे तर मॅथ्स कंपल्सरी आहे, उरलेलं तुम्ही बायो घ्या का जॉग्रफी घ्या. जर मेडिकल कंपल्सरी तर बायो कंपल्सरी आहे, उरलेला मॅथ्स घ्या का जॉग्रफी घ्या. बट जर बायो घेत असाल, PCB असेल तर शेवटचा सब्जेक्ट मॅथ्स घ्यावा, कारण की मॅथ्सचे काही कॉन्सेप्ट लागत असतात फिजिक्समध्ये. आणि जर शुअर नसेल इंजिनिअरिंग का मेडिकल, सगळंच ट्राय करायचं असेल तर यू कॅन गो विथ PCMB, नो प्रॉब्लेम. 11वी ट्राय करून बघा, 12वीमध्ये जो अवघड जातोय तो सब्जेक्ट ड्रॉप करून टाका. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द सब्जेक्ट सिलेक्शन इन 12th स्टँडर्ड. असेच आम्ही एक छोट्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवू. प्लीज लेट अस नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला कुठल्या पार्टवरती व्हिडिओ हवा आहे. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती आम्ही बनवू. थँक्यू सो मच. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.